नमस्कार. मोना कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ठेचा बनवून पिठलं किंवा बेसन बनवणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे, त्याच्यात लसणाच्या पाकळ्या. मी इथे 2 जाड मिरच्या आणि 2 बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण चवीलासुद्धा तिखट लागायला पाहिजे म्हणून. थोडंसं जिरं. तुमच्याकडे आलं असेल तर तुम्ही आलंसुद्धा घेऊ शकता. मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला मिक्सरला नसेल जमत फिरवायला तर तुम्ही कुटूनसुद्धा घेऊ शकता खलबत्त्यामध्ये. मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलं आहे आणि एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आहे. थोडं थोडं करून त्याला पातळ असं भिजवून घेणार आहे. त्याच्यात एकही गाठ न राहायला पाहिजे. बघू शकता वरती जरा फेस येतो बेसनच्या पिठाला. आपण जर का हाताने गाठी मोडल्या तर नाही येणार, आणि जर का आपण रवीने मोडल्या तर त्याला गाठी येतात, फेस येतो आणि गाठी सगळ्या मोडून जातात. चला तर मग आता कढई ठेवायची आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. त्याच्यात मोहरी तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यावर जो आपण ठेचा बनवलेला आहे तो त्याच्यात टाकायचा. गॅस मिडियम करायचा किंवा लो करायचा, कारण ठेचा जळायला नको, व्यवस्थित भाजला जायला पाहिजे. आता आपण त्याच्यात कांदा टाकू. एक बारीक चिरलेला कांदा. तोही थोडा हलका ब्राऊन होतो तोपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे किंवा तेलात परतून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने कांद्याचा हळूहळू कलर बदलतोय. आता कांदा हलका ब्राऊन झाला आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, गॅस कमी करायचा आणि जे पाणी आपण टाकलेलं आहे त्याला छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे बेसन पीठ पाण्यात मोडलं होतं ते बेसन पीठ त्याच्यात टाकायचं. गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर बेसन पिठाच्या पुन्हा गाठी तयार होतील आणि पटकन आटायला सुरुवात होतं. म्हणून त्याच्यात तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाका. जितकं तुम्हाला पातळ पिठलं बनवायचं आहे तितकं पातळ बनवा. त्याच्यापेक्षा थोडं पातळ बनवा, कारण 5 मिनिटांपर्यंत आपण त्याला गॅसवर शिजवायचं आहे आपल्याला. शिजवल्यानंतर ते पुन्हा घट्ट होईल, म्हणून थोडंसं आधीच पातळ ठेवायचं आहे. चवीला इतकं छान लागतं की काय सांगू. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. पुन्हा एकत्र करून घ्यायचं. सगळं मिक्स करून छान कलरसुद्धा येतोय आपल्या पिठल्याला, बघू शकता. मस्त, खूप भारी चव लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही, अजून आपलं पिठलं शिजलंसुद्धा नाही तेव्हाच खूप छान दिसतंय. 5 मिनिटानंतर मस्त शिजून झाल्यावर गॅस बंद करायचा आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं पिठलं खाली लटकणारही नाही आणि पिठल्यातल्या असे जे बबल उडतात ते अंगावर सुद्धा उडणार नाहीत. मीडियम ठेवायचं, आणि मीडियम ठेवल्यावर जरी बबल उडत असले तर वरून ताट किंवा झाकण ठेवून द्यायचं आहे कढईवर. 5 मिनिटानंतर आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहोत. एकत्र करून घेऊ. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघू शकता मस्त पिठलं बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही हे झुणका भाकर म्हणू शकता. पिठल्याला आपण झुणकासुद्धा म्हणतो. भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबतही खाल्लं तरी खूप छान चविष्ट लागतं. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्याच्यात ठेच्याची चव असते ती खूप छान लागते. थँक्यू.